जड बुद्धीच्या माणसापेक्षा वाटेवरचा दगड कसा बरा, असं याच्यावर तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला आहे. बघा तो. चंदनाचे गावी सर्पाची वसती, भोगी ते होती दीपांतरी. एक ओझे एका लाभ घडे देवा, संचिताता ठेवा वेगळाला. शिराची वसती अशुद्ध शेवावी, जवळी ते जावे भोगी दुरी. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, याहुनी दगड बरी देवा. त्याचा अर्थ बघा किती सुंदर आहे. तर चंदनाच्या वनामध्ये सर्पाची वस्ती असते, पण चंदनाचा सुगंध मात्र दूर दीपांतरी राहणाऱ्या व्यक्तीलाच घेता येतो. एकाच्या डोक्यावर साखरेच्या पोत्याचे ओझे असते, परंतु त्याचा लाभ दुसऱ्यालाच मिळतो, कारण तो त्याच्या संचिताचा ठेवा असतो. गायीच्या स्तनाला लागलेला गोचिड दूध जवळच असून न पिता रक्तप्राशन करतो. असा प्रारब्धाचा भोग बलवान असल्यामुळे प्रारब्धाने जवळ असलेले दूर जातात आणि दूर असलेले जवळ येतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, जो चांगल्या गोष्टी ग्रहण करू शकत नाही, अशी ज्याची बोजड बुद्धी आहे, अशा माणसापेक्षा वाटेवरचा दगड बरा नाही का. रामकृष्ण.